नमस्कार. आपण आता 12वा श्लोक बघणार आहोत. 11 श्लोकापर्यंत आपल्याला समर्थांनी संचित कर्म, प्रारब्ध कर्म याची चांगली ठळक ओळख करून दिली. आपल्याला लक्षात आलेलं आहे आता किती मनाला उपदेश हा कुठपर्यंत करायचा आहे तेव्हा मन भगवंत स्वीकारणार आहे. किती कठीण गोष्ट आहे, पण ती आपण उपदेशाने त्यांच्या संचित आहे असं आपण समजून करू शकतो आपण. कारण आपलं पण काही पुण्य आहे आणि म्हणून आपण त्याचं आता हे वाचण्यासाठी करण्यासाठी बसलो, त्याचं आपलं काहीतरी पुण्य संचय आहे ऐकणाऱ्यांचा पण आणखीन सर्वांचाच. म्हणून 12वा श्लोक आपण बघूयात. मना मानसी दुःख आणू नको रे, मना सर्वथा शोक चिंता नको रे, विवेके देहे बुद्धी सोडून द्यावी, विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी. विदेहीपणे सांगितले. विदेही म्हणजे ज्याचा देहबुद्धी नाही तो विदेही असं म्हणून त्यांनी सगळं देहबुद्धीविषयी आपल्याला आणि आत्मस्वरूप आपलं त्याच्याविषयी ह्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. प्रत्येक वेळेला वेगवेगळ्या श्लोकामध्ये वेगवेगळं आपल्याला ते आपल्या बुद्धीच्या कलेने विचार देत आहेत. त्या काळी त्यांनी बोललेले ते आज आपल्याला लक्षात येते की खरोखर ते असं आहे का. आपल्याला असं वाटते की आत्मस्वरूप कसं आहे, काय आहे, हे आपण त्यांच्या बोधावरूनच लक्षात येते आपल्या. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे वर्तमान काळामध्ये दुःख येतं कारण अप्रिय असलेल्या गोष्टी घडतात. आणखीन भूतकाळामध्ये शोक किंवा मानहानी झाली असेल काही तर चिंता होते आपल्याला, नाही का. आपत्ती असेल काही त्याच्यामुळे आपल्याला दुःख होतं. केवळ हे काय आता बघितलं आपण मागच्या वेळेला की देहबुद्धीमुळेच हे होतं. आपली ती देहबुद्धी आहे ना, त्यासारखा आपण विचार करत असतो. म्हणून समर्थांनी सांगितलं की गते शोको न कर्तव्य, भविष्यम नैव चिंतयेत, भविष्याची चिंता करू नका, नैव चिंतयेत, वर्तमानेन कालेन प्रवर्तन्ते विचक्षणः, माणसांनी नेहमी आनंदित राहावं. उन्हाळ्यात उकडतंय, हिवाळ्यात थंडी वाजतेय, पावसाळ्यात पाणी साचतंय, अशी सारखी कुरकुर करून आपण परिस्थितीशी जुळवून घेत नाही म्हणून आपल्याला दुःख होतं. हे त्यांनी इतकं सुंदर स्पष्टीकरण केलंय. म्हणून माणसाने कशाचा विचार करायला पाहिजे तर आत्मस्वरूपाच्या ज्ञानाचा. असा जर विचार केला तर संचित कर्म सुद्धा नाश पावेल. कर्मापासून अलिप्तता असं क्रियमान बाधक होण्याची होत नाही. या 3 गोष्टी त्यांनी सांगितल्या की या 3 गोष्टींमुळे देहापासून होणारी कर्म म्हणजे मी करता आहे, देह अहंकारामुळे आपल्याला हे सगळं घडत असतं. म्हणून भगवद्गीतेमध्ये खूप छान सांगितलेलं आहे. 3ऱ्या अध्यायामध्ये 27वा श्लोक आहे. प्रकृते क्रियमाणानी गुणै कर्माणि सर्वशः, अहंकार विमूढात्मा कर्तार हामिती मन्यते. अतिशय त्यांनी पटवून दिले की सर्वच प्रकृतीच्या गुणांमार्फत सगळं केलं जातं. प्रकृतीचे जे गुण आहेत त्याप्रमाणे माणूस घडत असतो. अशाच अज्ञानी पुरुषाला वाटत असतं तो स्वतःच करता समजत असतो स्वतःला आणि अहंकाराने मोहित होऊन जातो. म्हणून ज्ञानाग्नी सर्व कर्माणी हे त्याचं सार आहे. समर्थ एका ज्ञानाचं लक्षण सांगतायत. ज्ञान म्हणजे काय? आत्मज्ञान. आपल्याला माहिती आत्मज्ञान आपण मागे बघितलं की नचिकेतानी पण आत्मज्ञान प्राप्त केलं होतं यमाकडनं. हे ते आहे आत्मज्ञान आहे. पहावे आपणासी आपण या नावे ज्ञान. आपणच आपल्यामध्ये झाकून पाहिलं तर आपल्याला कळेल की परमेश्वराच्यामुळेच आपले जीभ ओली राहतीये. आतमध्ये आपल्याला आतमध्ये भगवंत बसलेला आहे म्हणून आपले डोळ्यांनी आपण बघतो आहेत, कानाने आपण ऐकतो आहेत. आपण थोडंच हे करतोय. ट सदी उच्चारायचा आपल्याला माहिती होता का? भगवंताचीच क्रिया आहे ही सर्व. म्हणून याचेच नाव ज्ञान आहे सर्व काही. म्हणून देहबुद्धी सोडायला सांगितली त्यांनी. देहबुद्धीमुळे माझं घर, माझा वाडा, माझं मुलगा हे सगळं घडत असतंय. कशामुळे घडते? देहबुद्धीमुळे घडते हे सर्व. मग बंधनात आपण अडकतो. माझी पत्नी हे मानवाने निर्माण केलेले एक बंधन आहे. नेहमी मन चिंतनात जर
असेल तर त्याला विदेही बुद्धी म्हणतात. देहा व्यतिरिक्त असलेली ती बुद्धी विदेही बुद्धी, याचा अभ्यास करायला पाहिजे समर्थ सांगतात. म्हणून मन हळूहळू शरीरातून काढून घ्यायचं आहे. जसजशी देहबुद्धी कमी होईल तस तशी विदेही वृत्ती तयार होईल. किती छान ना, आपल्याला काही माहितीच नव्हतं ही विदेही वृत्ती कशी असते. ती विदेही म्हणजे नाव असतं एखाद्या मुलीचं किंवा सीतेचं नाव आहे विदेही वैदेही, परंतु त्याचाच अर्थ तो आहे. मुक्ती प्राप्त व्हायची असेल तर आपल्याला विदेही वृत्ती तयार करावी लागेल. ती कोणी केली होती? तर विभीषणाने केली होती, रामाने तर केलीच होती, आपला प्रश्नच नाही काही. रावणाजवळ काय होतं? माझं राज्य, माझा मुलगा, माझी पत्नी आणि सीता पण माझीच व्हावी. पण विभीषण त्याच्या उलट होते, त्यांची बुद्धी विदेही होती. माझं आपलं काहीही नाही, हे सगळं देवाची करणी आहे असं असणं म्हणजे विदेही. म्हणून त्यांनी सांगितलं विदेहीपणे भुक्ती भोगीत जावी. देह सोडून जी बुद्धी आहे, मी देह आहे नाही, मी देवाचा आहे. म्हणून ते सकाळी प्रार्थना आहे बघा, ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. हे कशामुळे आहे? पूर्णमद, मी पूर्ण नाहीच आहे. मी कोणाचा आहे? भगवंताचा पूर्ण, भगवंत पूर्ण आहे. मी पूर्णमद पूर्णमिदम, त्याचाच मी एक अंश आहे. हे ज्या वेळेला लक्षात येईल त्यावेळेला विदेही बुद्धी तयार होईल. आणि मग विदेही बुद्धी तयार झाली की माणसाला दुःख राहणार नाहीत. म्हणून ते म्हणतात दुःख मनी आणू नको, सदा मना सर्वदा शोक चिंता नको रे. मागचं काहीतरी आठवायचं आणि शोक करत बसायचं, ते सुद्धा उपयोगी नाही. असं भगवंतांनी आपल्याला मनाला इतकं छान उपदेश दिलेला आहे, सगळ्या गोष्टी समजून सांगितलेल्या आहे. त्यांना आपण नमस्कार करूयात. आणि मी तुम्हालाही सर्वांना नमस्कार करते आणि हे चरण मी पुष्प माझं भगवंताकडे अर्पण करते. नमस्कार.